स्वातंत्र्य दिनीच हा आंदोलनाचा भडका उडालाय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात। कारण महापालिकेनं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिकन मटन दुकान बंदीचा निर्णय रद्द केलेला नाही। त्या विरोधात खाटीक समाजानं आक्रमक आंदोलन करत महापालिका भवनासमोर कोंबड्या फेकत पालिकेच्या निर्णयाचा निषेध केला। राज्यातील कल्याण डोंबिवली इचलकरंजी मालेगाव संभाजीनगर नागपूर या महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते। मात्र जनतेच्या रेट्यापुढे इचलकरंजी महापालिकेनं मांस विक्री बंदीचा निर्णय मागे घेतला। दुसरीकडे मटण प्रेमींच्या विरोधानंतरही कल्याण डोंबिवली महापालिकेनं मात्र आडमुठ्ठेपणा करत आपला निर्णय कायम ठेवला आणि त्यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला। इचलकरंजी आयुक्तांनी मागे घेतला, मग या आयुक्तांना घ्यायला काय हरकत होती? प्रत्येक वेळेस आमच्या समाजावर अन्याय होतो, आमच्या स्वातंत्र्यावर झालाय। प्रशासनाचा कुठेतरी आडमुठेपणा आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या दबावाखाली, भाजप सरकारच्या दबावाखाली हे बंदी त्यांनी आणली आहे। आजूबाजूच्या कुठल्याही महापालिकेत अशी बंदी नाहीये। आज खाटीक समाज जो आहे, आज खाटीक समाजाचा त्यांना न्याय मिळत नाहीये आणि या प्रशासनाच्या विरोधात आम्ही हे कोंबडी सोडा आंदोलन करीत आहोत। महापालिकांच्या या तुघलकी निर्णयाविरोधात राजकीय वातावरणही चांगलंच तापलं। जितेंद्र आव्हाडांनी कल्याणमध्ये मटन पार्टीला हजेरी लावत देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याची टीका केली। 15 ऑगस्ट आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण। हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते? म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेला जुमानायचंच। मांस बंदी विरोध प्रकरण फक्त कल्याण डोंबिवली पुरतं मर्यादित नाही, तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मांस विक्री बंदीच्या आदेशाविरोधात MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही बिर्याणी पार्टीचं आयोजन केलं होतं। अहो, हे सगळं नाटकं असतात। या लोकांना फक्त आता आपला TRP वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षातही येतात। प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे। हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील। ज्यांना कुणाला विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करावा, त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं, परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो। आम्ही खायला बंदी घातलं नाही आहे, मग मी कुठून आकाशातून आणायचं का? मग तुम्ही खाण्यावर बंदी नाही घालत आहे तर मग दुकान का बंद ठेवत आहे? मी तर TRP नाही, तुमच्या बॅगेमध्ये काय काय सापडलेलं आहे त्याच्या बाबतीत बोलले असते तर माझी चिंता करू नका। मी विरोधी पक्षातला एका छोटासा माणूस आहे, माझ्या बाबतीत तुम्ही बोलणं म्हणजे शोभत नाही आपल्याला। खरं तर भारतीय राज्यघटनेनं कलम 21 नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलाय, ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश आहे। मात्र स्वातंत्र्य दिनासाठी काढलेलं पालिकांचं हे फरमान नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरच घाला घालणार आहे। एकीकडे लोकांनी काय खावं यात सरकारला कुठलाच रस नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, मात्र त्यानंतरही पालिका असं फरमान काढत असतील तर त्यामागे नेमकं कारण काय आणि मांस बंदीचा हा निर्णय यावेळीच का असा प्रश्नही निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।